हॅलो मंडळी, नमस्कार. इंदुबाई चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. हे बघा, मी आज तरोट्याची भाजी आणले. तरोट्याची भाजी कोण टाकळाची भाजी म्हणते, कोण तरोट्याची भाजी म्हणते. मी सगळं पान आहे ना त्याचं तोडून असं बारीक नाव काढले. त्याचे काड्या देठं असं काय ठेवलं नाही, काही नाही. आणि मग त्याला स्वच्छ 2-3 पाण्यानं असं धुवून घ्यायचं. कसं शेतामध्ये उठलेले असते त्याला पावसाच्या पाण्यानं माती चिखल लागलेलं असते, घाण गाडी कचरा. मग स्वच्छ त्याला 1-4-5 पाण्यानं धुवून घेतलं ना ती भाजी स्वच्छ होती. मग आपल्याला बनवायला पण सोपी पडती. हे बघा, असं करून मी हे शिजवून घेतले. बघू शकता तुम्ही. असं गॅसवरती एक वाफ काढून घेतले. त्याला जास्ती काही शिजवलं नाही. जास्ती शिजवलं म्हणजे खिचका होती भाजी, त्याच्यामुळे मी जास्त नाही शिजवलं. एकच वाफ काढून घेतले. जास्त शिजवायचं नाही. कोण शिजवते, कोण शिजवत नाही. पण मी तरी असं शिजायला वेळ लागते म्हणून थोडंसं शिजवले मी. तुम्ही शिजवित आहे का नाही ते मला सांगा. हे बघा, बघू शकता मी थोडी वाफ काढून घेतले. जास्त वाफ पण काढलं नाही. तुम्हाला दिसते पण अशीच अजून हिरवी भाजी तशी दिसते. जास्ती शिजलेली नाही, काय नाही. त्याच्यामुळं ना काय चाललं तरीच का, त्याच्यामुळं मग भाजी हे का चव पण जात नाही, काही नाही. थोडं शिजवायचं आणि आपल्याला भाजी करताना शिजायला पण सोपी पडते, सगळे सोपे पडते. बघू शकता मी हे करून पाणी काढून पिळून काढले. पिळून काढून घेतले. पिळून काढून घेतले. दीदीचं तुझं काय चाललं आहे, मस्ती चालली आहे. मग काढून घेऊन हे बघा, मी असं एक पॅन ठेवला. एक पॅन ठेवून त्याला कसं आहे, त्याला मी बाकी इतर दुसरं कोणतं मटेरियल घालायला जिरे मोहरी असं काही टाकत नाही, काही नाही. तुम्ही जिरे मोहरी जरा टाकत असाल तर टाकून घेतलं तरी पण चालते. आमच्याकडे टाकत नाही तर आमची आई पण माझी आजी ही कोण टाकायचे नाही तर म्हणून मी काही टाकत नाही, काही नाही. त्याला अशीच करते. माझी आई पण अशीच करते ती, माझी आजी पण अशीच करत होती. त्यांच्या पद्धतीनेच मी करते. मग अशी पद्धतीने केलं ना भाजी एक नंबर होती. खायला चवीला तर भारी लागती. आणि ही रानभाजी असल्यामुळं ना शरीराला चांगले असते खाण्यासाठी. ह्या दिवसात रानभाज्या जे पण येते ते रानभाजी आवर्जून खावं लागतं, खायचं. आम्ही खात असतो. मग कसं रानभाज्या खाल्लं ना अंग हात पाय दुखत नाही, कणकण येत नाही. का आणि ह्या पावसाळ्याच्या मोसमामध्ये आता कसं वातावरण चेंज होते, त्याच्यासाठी ज्या मोसमाला जे भाज्यामध्ये येते ते भाज्या खाल्लंच पाहिजे. मी तेल गरम झाल्यानंतर हे बघा तेलामध्ये लसूण टाकून घेतले. लसूण लाल झालं ना मग कांदा टाकलं. बाकी दुसरे इतर मटेरियल काही मी टाकत नाही, काही नाही. आणि थोडीशी तुरीची डाळ भिजत घातली होती. तुम्ही डाळ टाकताय की नाही ते मला कमेंट करून सांगा. मी डाळ टाकते. डाळ टाकलं ना भाजीला चव येते चांगली. तोंडात डाळीच्या डाळिंब्या खायला चांगल्या लागतात. दाता खाल्लेलं ना डाळ चांगली लागते. थोडीशी जाडसर असली डाळ ती चांगली लागते खायला. म्हणून मी डाळ टाकत असते या टाकळ्याच्या भाजीला. तुम्ही टाकळ म्हणता की तरोट म्हणता मला सांगा. मी टाकळच इकडं बोलता येतं कुठल्या भागाला. आमच्याकडं तरवट म्हणते त्याला, म्हणून आम्ही तरवटच म्हणतो. हे बघा, अशा पद्धतीनं कांद्याचा कलर पण चेंज झाला तुम्ही बघू शकता. मस्त भाजी चवीला लागते भाजी खायला. एकदा खाल्लं ना बार खावं वाटते. पण आवर्जून ह्या दिवसामध्ये ना ही भाज्या 2-3 टाईम तरी खाल्लं पाहिजे. 2-3 वेळेस तरी खाल्लं पाहिजे. आणि मी कसं लाल तिखट टाकले. तुम्हाला हिरवं तिखट टाकायचं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा चिरून टाकून घेऊ शकता. लहान मुलं असले तर हिरवी मिरची चिरून टाकून घेऊ शकता. नसलं तर असं वाटूनसुद्धा थोडंसं जाडसर वाटून घेऊन तो सुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता. मी लाल तिखट टाकले. लसणाची चटणी आहे लसूण घालून वाटलेली ते टाकले. आणि हे बघा, अशी डाळ आहे ही मी भिजू घातलेली. मी दुपारी भिजू घातले ते म्हणजे 2-3 तास चांगली भिजले डाळ माझी. त्याच्यामुळं मग हे असं शिजायला पण सोपी पडते. लवकर शिजते भिजू घातल्यामुळं. त्याला टाईम लागत नाही का. आणि सुकी भाजी करायचं म्हटलं तर ना असे मोकळं पेंडपाला करायचं म्हटलं तर भिजू घालायचं. अशी भाजी डाळ भिजू घातली ना चांगलं भिजते. चांगली भिजली ना मग डाळ पण लवकर शिजते, आपली भाजी पण लवकर तयार होते. खायला एक नंबर लागते मग चवीला. असं एकत्र करून हे बघा मी असं ह्या पद्धतीनं असं मिक्स करून घेते. तुम्ही कशी करता काय नाही मला सांगा. असे करायची हे पद्धतीनं भाजी. हे लई म्हणजे लई भारी लागते ते अशा पद्धतीने हे केलेल्या भाज्या चवीला.
मी कधी काय केलं नाही, काय नाही म्हणली माझी मुलगी. म्हणून म्हणलं आता ह्या बाहेरनं कर, म्हणून मी त्याला समोर उभं सांगितलं. अशा माझ्या पद्धतीनंच कर बाई म्हणून सांगितलं. मी तिनं माझ्या पद्धतीनं असे केले, तुम्ही बघू शकता. हे या पद्धतीने केलं ना भाजी खायला बी चव लागते आणि आपल्या शरीरासाठी पण चांगली असते. हे कारळाचं कूट टाकले, हे बघू शकता तुम्ही. का तुमच्याकडं कारळाचं नसलं तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट तरी टाकलं तरी चालतं आहे. मी कारळाचं कूट थोडं आणि शेंगदाण्याचं कूट थोडं, दोन्ही थोडेसे कूट असं टाकले एकत्र करून. त्याची पण चवीला चांगलं लागते. कारळा पण भारी लागते खायला. मग शेंगदाण्याचं तर कूट आपण कायम टाकतोच. मग कारळाचं कूट कधी कधी टाकायचं. कारळ नव्हती मला, मी आता उन्हाळ्यात गावाकडे गेले होते म्हणून ते कारळ आणले होते. मग इथं काय डीमार्टला हे गेलं तर डीमार्टमध्ये काय भेटली नाही कारळ मला, म्हणून मी गावाकडं जाऊन कारळ आणले. ते बघा आता मी चांगलं खमंग एक नंबर भाजून त्याला मिक्सरला बारीक करून ठेवलं आहे. मग जेव्हा भाजी करायचं टाईम येईल त्यावेळेस थोडं चिमट टाकायचं आणि भाजीला टाकूल का ती भाजीला चव पण चांगली येते, खायला खमंग लागते भाजी, अप्रतिम अशी लागते भाजी. तर अशी चव म्हणजे चव काही विचारूच नका तुम्ही, इतकी भारी चव लागते भाजी ते खायला. मग त्याच्यामुळं अशा भाजी करायची. टाकळाची भाजी म्हणतात म्हणल्या ना इकडं, मला काय माहीत नाही, इकडं टाकळं म्हणतात म्हणा. मग तुमच्याकडे जे म्हणतात ते तुम्ही म्हणू शकता. हे बघा असं भाजी सुकी करायची. तुम्ही काय पातळ करताय, याला पातळ भाजी का आमच्याकडे तर कोण करत नाही आणि मला तर माहीत नाही, मी काय केलेलं कोणाचं बघितलं नाही काही नाही. त्याच्यामुळं आम्ही पातळ करत नाही, अशी सुकीच भाजी करतो. थोडंसं झाकण लावून हे केलं तर हे बघा बघू शकता तुम्ही, मस्त असं झालं आहे. जेवण्यासाठी आता भाजी खाण्यासाठी तयार आहे. भाजी पण खायचं आणि सोबत भात आहे, हे रांधलेली मिरची आहे, भाकर आहे. जेवण आपलं तयार आहे जेवण्यासाठी. हे बघू शकता तुम्ही, सगळं एक नंबर ताट सजून आहे जेवण्यासाठी. मग कसं आमच्यात आता जास्ती काय माणसं त्याच्यामुळं मी जास्त काय करत नाही. आणि हे बघा ओल्या भुईमुगाच्या शेंगा पण आहेत, भाकर पण आहे ज्वारीची. मग त्याच्यामुळं पोट भरून जेवण होतं आहे. पोट भरून जेवलं ना मग आपलं शरीराला पण चांगलं वाटतं आहे. रातच्याला डोळ्याला झोप पण चांगली येते. पालेभाज्या रानभाज्या खात जावा म्हणजे चांगलं असतं आहे. आमची आता चाऊ स्कूलमधून आल्यास चाऊ स्कूलमधून येऊन तिनं म्हणते की मला ट्युशनला जायचं आहे, क्लासला जायचं आहे. क्लास लावते मी, क्लासला जाते. मग माझ्या वर्गातल्या मुली आहेत म्हणते, तिथं 2-3 माझ्या वर्गातल्या मुली आहेत, मी पण जाते म्हणते. अगोदर कसं आमच्या इथं वरच बिल्डिंगमध्येच घ्यायचे इथल्या इथं, मग त्यांच्याकडे जवळ जायचे ते तेव्हा काय टेन्शन वाटायचं नाही मला. मग आता कुठल्या दुसऱ्या मुली आहेत मग त्यांच्यासोबत जाते म्हणते ती. मी म्हणते आता आपल्याला गल्लीतलं नाही ते काय आणि ओळख नाही, कसं ग जातीस तू, आणि मम्मा पण नाही घरी म्हणलं तर म्हणते मी मम्माला फोन करून सांगते की, आणि माझ्या वर्गातल्या मुली आहेत मी त्यांच्यासोबत जाते म्हणते तिनं. आणि ते बघा ते भाजी खात नाही म्हणल्यावर त्यांना मी अंड्याचं आमलेट करून दिलेत. तनिष्काला चाऊला 2 अंडे होते, 2 अंड्याचं तेवढंच तव्यामध्ये आमलेट करून दिले. मग त्यांनी खात नाही म्हणले, मला भाजी नाही खायची, मला भाजी आवडत नाही म्हणली. हे भाजी खायचं चांगलं असते पण ती नगं म्हणल्यामुळं 2 अंड्याचे आमलेट करून मग त्याला खायला दिलेले. ते आम्ही भाजी खातो आहे त्याने अंड्याचं आमलेट खातात. हे बघू शकता तुम्ही, मस्त अशी अंड्याचे आमलेट झाले तिला खाण्यासाठी. तिला काय जेवढं चवना लई चवना मागते आमची चवना खवडते. चव तुला हो चवना खाताना कसं कधी का असतं कधी नसतं, जसं आहे तसं खावं लागतं बाळा. पण मला ते द्या हे द्या मागते आमची चऊ. हां मग ते द्या हे द्या मागते चऊचं कसं होईल काय, तिला काय नसते बघा. लहान लेकरांना काय कळत नाही हो. तरीच का क्रीम का काढली बाळा तू, ठेवते. हे बघा बघू शकता. आता जेवायला ताट घे, प्लेट घे म्हणले मी, ताटात घेतले. जेवायला ताट घेऊन जेवायला बसली. भाकर घे म्हणताना मला ती म्हणती भाकर पण होती, भाकर दिलं केलं. मग भाकर खाती. बघा हे बघा आमचा आजचा का ब्लॉग कसा वाटला का आणि ते आम्हाला सांगा. आणि आमची चाऊ आणि परत तेच विचारायला येते मला, मी जाते मी करते. मला जाऊ दे की अव्वा नको का म्हणते.
का आमच्या चाहूचं शाळेचं रुटीन आता चालू झालं दररोजच्या दररोज. मग आमचा रोजचा ब्लॉग कसा वाटला